तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हॅजचा वापर कुठे करायचा, कसा करायचा याविषयी जाणून घेऊया. येस्टरडे वी आर सीन द यूज ऑफ हॅव. कालच्या तासामध्ये आपण हॅवचा वापर कसा करायचा हे बघितलं होतं. तर आजच्या याच्यामध्ये आपण हॅजचा वापर नेमका कसा करायचा आणि कोणत्या सब्जेक्ट समोर करायचा याविषयी जाणून घेऊया. चला तर यूज ऑफ हॅज. हॅज. आता बघा या ठिकाणी हॅजचा वापर कसा करायचा आपल्याला, म्हणजे जेणेकरून तुमचे जे मिस्टेक होतात, नेमकं कोणत्या सब्जेक्ट समोर हॅज वापरायचा आहे आणि कोणत्या सब्जेक्ट समोर हॅव वापरायचा आहे याविषयी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत की जिथे तुम्ही चुका होतात तुमच्या, ज्या ठिकाणी तुमच्या मिस्टेक दिसून येतात आणि एक जरी ग्रामरमध्ये मिस्टेक झाली तर ते वाक्य सगळं टोटली काय होत असते, रॉंग होत असते. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की नेमका आपल्याला हॅज कुठे वापरायचा आहे, कोणत्या सब्जेक्ट समोर वापरायचं आहे, तर ते जाणून घ्या. जसं की जर सब्जेक्ट ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन आलं असेल, म्हणजे एकवचनी नाव आलं असेल, सपोज एखादं नाव असेल माया, राहुल, यापैकी कोणतंही येत असेल तर अशा वेळेस फक्त कशाचा वापर करायचा आहे, तुम्हाला हॅजचा वापर करायचा आहे. याच्यासमोर तुम्हाला काय वापरायचं आहे, हॅज वापरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जसं की ही आला असेल सब्जेक्ट तर हॅज वापरा. शी जरी आला असेल सब्जेक्ट तर त्याच्यासमोर काय घ्यायचं आहे, हॅज घ्यायचं आहे. इट जरी सब्जेक्ट आला असेल तर त्यासमोर काय घ्यायचं आहे, हॅज घ्यायचं आहे. माया, माया हे काय आहे, सिंग्युलर नाउन आहे. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल तर हे सुद्धा त्यासमोर तुम्हाला काय घ्यायचं आहे, हॅज घ्यायचं आहे. राहुल मुलाचं नाव आहे तरी सुद्धा या ठिकाणी काय घ्यायचं आहे, हॅज घ्यायचं आहे. तर अशा वेळेस आपल्याला वाक्य जर बनवायचं असेल तर कसं करणार, आपण कशा पद्धतीने लक्षात घेणार आहे. कारण हॅज काय इंडिकेट करतो आहे, हॅज काय इंडिकेट करतो आहे, हॅज इज यूज टू शो ऑफ ऑब्लिगेशन ऑर पोझेशन. म्हणजेच काय, हॅज सुद्धा एखाद्या गोष्टीची मालकी किंवा हक्क दाखवण्यासाठी वापरला जात असतो. फॉर एक्झाम्पल, ही हॅज अ कार. ही हॅज अ कार म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय इंडिकेट करत आहे, पोझेशन, ओनरशिप इंडिकेट करत आहे. म्हणजेच काय, दिलेल्या वाक्यामध्ये त्याच्याकडे कार आहे म्हणजे त्याच्याकडे कार आहे, ही काय झाली, त्याची मालकी झालेली आहे. म्हणून या ठिकाणी सब्जेक्ट हा ही आहे, ही समोर काय घेतलेला आपण, हॅज घेतलेला आहे. ही हा सब्जेक्ट जो आहे तो काय दर्शवत आहे, तर तो मी सिंग्युलर आहे दाखवत आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी या वाक्यामध्ये आपण कशाचा वापर केलेला आहे, हॅजचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर दुसरे एक्झाम्पल बघा, शी हॅज मेनी ड्रेसेस. मेनी ड्रेसेस. बघा तिच्याकडे काय मालकी दिसत आहे तुम्हाला, ड्रेसेस. तिच्याकडे भरपूर ड्रेसेस आहेत, नाही का. म्हणजेच काय, याची ती मालकी नाही ड्रेसेसची, एकापेक्षा जास्त ड्रेसेस आहे तिच्याकडे, भरपूर ड्रेसेस आहेत. म्हणजे हा मालकी हक्क तिने सांगितलेला या ठिकाणी. परंतु सब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्ट कोणता आलेला आहे, शी. आणि शी हा सब्जेक्ट असल्यामुळे शी काय इंडिकेट करतो आहे, शी हा सब्जेक्ट आहे वाक्यामध्ये आणि त्याच्यासमोर आपण नेहमी काय घेत असतो, हॅज. आपल्याला जर वाक्य करायचं असेल तर अशा वेळेस या सब्जेक्टला अनुसरून, अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, जे काही सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टला अनुसरून आपल्याला काय घ्यायचं असते, हॅज घ्यायचं आहे. या ठिकाणी सिंग्युलर सब्जेक्ट आल्यामुळे इथे हॅज घेतला आपण. शी हॅज मेनी ड्रेसेस म्हणजेच काय झालं, तिच्याकडे पुष्कळ ड्रेसेस आहेत असा याचा अर्थ होईल. नंबर नेक्स्ट, इट हॅज अ टॉय. आता हा जो इट आहे, हा इट जनरली कसा असतो माहिती आहे का, इट जनरली हा नॉन लिव्हिंग थिंग साठी वापरला जात असतो. म्हणजे जे निर्जीव गोष्टी असतात त्यासाठी वापरल्या जात असतात. तर आता नॉन लिव्हिंग साठी पण वापरतात आणि तसंच बर्ड्सच्या बाबतीमध्ये, पशु पक्षी या बाबतीमध्ये, प्राणी यासाठी सुद्धा काय घेतलं जात असते, सब्जेक्ट म्हणून इटचा वापर केला जातो विद्यार्थी मित्रांनो. इट हॅज अ टॉय. तर अशा प्रकारचं. पण इट हे सिंग्युलर मध्ये असल्यामुळे या ठिकाणी काय घ्यायचंय तुम्हाला, हॅज. पण कधी पण लक्षात ठेवायचं, इट हे जे प्रोनाउन आहे हे एखाद्या वस्तूसाठी, एखाद्या पशु
पक्षासाठी सुद्धा वापरल्या जात असते प्रोनाउन म्हणून. म्हणून या ठिकाणी ही याच्यासमोर काय वापरलेला आहे, हॅज वापरलेला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नंबर नेक्स्ट, द काऊ हॅज 2 horns. 2 horns. गाईला 2 शिंगे आहेत. तिच्याकडे कोणती मालकी हक्क आहे, 2 horns, राईट. हा, एखादी आपल्याला हक्क दाखवायचा झाला असेल किंवा ताबा दाखवायचा झाला असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी अकॉर्डिंग टू सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्टला अनुसरून तुम्हाला काय वापरायचं आहे, या ठिकाणी हॅजचा वापर करायचा आहे. इथे द काऊ हा सब्जेक्ट झालेला आहे. द काऊ, द काऊ एकच गाय झाली नाही का, त्याच्यामुळे या ठिकाणी मी काय वापरलेला आहे, हॅज वापरलेला आहे. द काऊ हॅज 2 horns. अशा प्रकारे म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे की एखाद्या गोष्टीची मालकी दाखवण्यासाठी हॅजचा वापर केला जात असतो नाही का. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. म्हणजे कोणत्या वेळेस काय वापरायचं आहे पुन्हा रिकॉल करून घ्या. जर सब्जेक्ट ही आला असेल, शी आला असेल, इट आला असेल किंवा सिंग्युलर नाउन आलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल तरी देखील तुम्हाला काय घ्यायचं आहे, त्यासमोर हॅजचा वापर करायचा आहे. ठीक आहे. तर या संदर्भातच आपण कालचा व्हिडिओ सुद्धा बघितलेला होता. त्यामध्ये सुद्धा आपण हॅव आणि हॅज कशा प्रकारे आपण वापरलेला आहे प्रेझेंट टेन्स मध्ये याविषयी आपणचा व्हिडिओ दोन्ही तयार केलेले आहेत. याविषयी जर कुणाला काही डाऊट असेल तर मला निश्चितच कमेंटमध्ये कळवा. हां, ठीक आहे. थँक्यू.